नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. चीन म्हणजेच भारताचा शेजारचा देश, पण या चीननं सध्या विविध प्रकारे भारताची कोंडी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू केल्याचं आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक बोलत आहेत. आता तुम्ही म्हणाल नेमकं झालं काय, तर सांगणारच आहे. या चीनला भारताकडून मोठ्या प्रमाणात तांदळाचा जो काही निर्यात आहे साठा तो पाठवला जातो. त्याला आपण शिपमेंट किंवा खेप असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजेच भारतातून निर्यात होणारा तांदूळ हा ज्यावेळेस चीनला पाठवला जातो त्यापूर्वी मोठ्या प्रमाणात आपल्याकडे त्याची तपासणी ही केली जाते. त्यासाठी चीन सरकारसुद्धा त्यांच्या यंत्रणेच्या मार्फत त्यांच्या सरकारी यंत्रणेच्या मार्फत त्याची तपासणी करतं आणि त्यानंतरच त्याची निर्यात ही स्वीकारतं किंवा त्याची आयात करण्यास मोकळीक देतं. या सगळ्यामध्ये चीननं भारतावरती गंभीर आरोप केलेले आहेत. भारतामधून आयात केला जाणारा तांदूळ यामध्ये GMO म्हणजेच जनुकीय सुधारित जीवाणू आढळल्याचा दावा चीननं केलाय आणि याच कारणास्तव भारताच्या 3 शिपमेंट म्हणजे त्याला आपण खेपसुद्धा म्हणू, या 3 शिपमेंट भारताला चीननं परत पाठवलेल्या आहेत. मग नेमकं प्रकरण काय आहे, त्याच्यामुळे का खळबळ माजलेली आहे, निर्यातदारांना आणि शेतकऱ्यांना या सगळ्यांचा फटका कसा बसतोय? कारण की भारतामध्ये GM पिकांना परवानगी नाही आहे. मग चीन असा दावा का करतंय की भारताच्या तांदळामध्ये GMO आहे? या सगळ्याबद्दलची माहिती आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चीनने भारतातून पाठवलेल्या तांदळाच्या 3 मोठ्या खेपा परत पाठवल्यात. या तांदळात जनुकीय सुधारित जीवाणू अर्थात GMO आढळल्याचा दावा चीनच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलाय. या दाव्यामुळे मात्र खळबळ निर्माण झालेली आहे. या खेपा चीनला रवाना करण्यापूर्वी चीनच्या सरकारी संस्थेनं भारतातच सगळी तपासणी करून त्यांना मंजुरी दिली होती. तरीही चीनमध्ये पोहोचताच त्याला चीन सरकारकडून नकार देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे भारतीय निर्यातदारांकडून काही प्रश्नसुद्धा चीनच्या या भूमिकेबद्दल उपस्थित केले जात आहेत. याचा अर्थातच निर्यातदारांना आणि व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते आणि त्याचाच परिणाम भारतीय शेतकऱ्यांना म्हणजे जे तांदूळ उत्पादक शेतकरी आहेत त्यांनाही झळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतात सध्या कोणत्याही अन्नधान्य पिकांच्या GM लागवडीस परवानगी नाही आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. केवळ GM कापूस पिकालाच परवानगी देण्यात आलेली आहे. अर्थात कापूस हे अन्नधान्य पीक नाही आहे. त्यामुळे तांदळात GMO आढळल्याचा चीनचा आरोप प्रश्न निर्माण करणार आहे. यामध्ये चीनचा व्यापारिक रणनीतीचा डावपेच असल्याची शंकाही आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आता व्यक्त करू लागले आहेत. खरं तर चीनमध्ये GM पिकांच्या लागवडीसाठी परवानगी असूनही भारताकडूनच बिगर GM प्रमाणपत्राची मागणी चीनच्या व्यापाऱ्यांकडून किंवा आयातदारांकडून मोठ्या प्रमाणात केली जाते. अर्थात त्या पद्धतीचे नॉर्मसुद्धा चीनी सरकारनं घातलेले आहेत. परंतु थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान किंवा म्यानमारसारख्या इतर देशांकडून मात्र या प्रमाणपत्राची मागणी केली जात नाही. ती फक्त भारताकडून केली जाते आणि त्यामुळेच बरेचसे प्रश्न हे उपस्थित केले जात आहेत. चीनमधील सरकारी संस्था चायना सर्टिफिकेशन अँड इन्स्पेक्शन ग्रुपने अर्थात CCICने भारतातच या खेपांची तपासणी पूर्णपणे केलेली होती. तसेच सर्व कागदपत्र तपासून याच संस्थेनं मंजुरीसुद्धा दिलेली होती. तरीही चीनच्या सीमाशुल्क विभागानं त्या खेपा चीनमध्ये पोहोचल्यानंतर नाकारल्याचं व्यापारी आणि निर्यातदार सांगतायत. तांदळाच्या खेप परत पाठवल्यानं निर्यातदारांचं आर्थिक नुकसान झालं असून या प्रकरणात कृषी निर्यात प्रोत्साहन संस्था EPEDA आणि भारतीय कृषी संशोधन परिषद अर्थात ICAR कडे तक्रारसुद्धा निर्यातदारांनी व्यापाऱ्यांनी केलेली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात भारतानं चीनला 1,80,000 टनांपेक्षा जास्त तांदूळ निर्यात केला होता. याची एकूण किंमत जर का बघायची झाली तर 79.43 मिलियन डॉलर होती. भारताची एकूण तांदूळ निर्यात सुमारे 14 मिलियन टन आहे. त्यात चीनचा वाटा तुलनेनं कमी दिसतोय, पण हा बाजार मात्र वेगानं वाढतोय. पण अशा अडचणी जर का निर्माण झाल्या तर निर्यातदार असतील, गिरणी मालक असतील आणि शेतकरी असेल यांना भविष्यात मोठा फटका अधिक बसू शकतो, असंही अभ्यासकांचं मत आहे. चीनचा हा निर्णय एक आखलेली रणनीती असू शकतो, अशा प्रकारच्या चर्चेनंही याच कारणामुळे या प्रकरणामुळे जोर धरलाय आणि याबद्दल आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक सुद्धा काही प्रमाणात शंका उपस्थित करतायत.
सध्या भारत आणि चीन यांच्या व्यापारातील तणावाच्या पार्श्वभूमीवरती जेमोचा मुद्दा उकरून काढणं हे दबावाचं तंत्र असावं असंही सांगितलं जात आहे। एपीईडीएनं या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केलेली आहे। सरकार, एपीईडीए आणि ICAR यांनी एकत्र येऊन लवकरच तोडगा काढण्याचे प्रयत्न करत असल्याचा दावाही करण्यात येतोय। निर्यातदारांकडून मजबूत प्रमाणपत्र आणि अतिरिक्त तपासण्या देण्याची तयारी सुद्धा पूर्णतः सुरू आहे। या घटनेचा थेट परिणाम मात्र शेतकऱ्यांवरती सुद्धा होऊ शकतो। तांदूळ हे भारतातलं प्रमुख पीक आहे। मोठ्या प्रमाणात तांदूळाचं उत्पादन भारतात घेतलं जातं। तांदळाच्या निर्यातीत भारताचा एक विक्रम सुद्धा आहे। निर्यात वाढल्यानं शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो, त्यासोबतच त्याचं उत्पन्न सुद्धा वाढतं। पण चीन सारख्या मोठ्या बाजारात असे अडथळे येत राहिले तर मागणी कमी होऊन भाव पडण्याची शक्यता सुद्धा अधिक प्रमाणात निर्माण होते आणि त्यामुळे केंद्र सरकारनं या मुद्द्याला एकूणच गांभीर्यानं घ्यावं आणि दोन्ही देशातील चर्चेद्वारे यातनं तोडगा काढावा अशी मागणी सुद्धा निर्यातदारांकडून केली जाते। अर्थात या सगळ्या प्रकरणाबद्दल चौकशी केली जाईल का, त्यासोबतच काही प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहेत। ती म्हणजे ही घटना भारतीय तांदूळ निर्यात क्षेत्रासाठी एक नवं आव्हान ठरलेली आहे। निर्यातदारांना आता अधिक काळजीपूर्वक प्रमाणपत्र आणि तपासण्या कराव्या लागणार आहेत। चीनसोबत व्यापार वाढवण्यासाठी विश्वासाचं वातावरण निर्माण करणं गरजेचं आहे। एपीईडीएनं त्यासोबत ICARनं आणि वाणिज्य मंत्रालयानं समन्वय साधून काम केलं तर ही समस्या कदाचित लवकर सोडवता येईल असंही सांगितलं जात आहे। पण आता याबद्दल केंद्र सरकारची नेमकी भूमिका काय आहे, कारण की भारतात तर GM पिकांना, अन्नधान्य पिकांना परवानगी नाही आहे, मग तरीही चीन असा दावा का करतंय, नेमकं काळंबेरं आहे काय, याकडेही आपलं लक्ष असणारच आहे। तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतंय, तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा। मी तुर्तास या माहितीसोबत इथेच थांबतोय। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।